हॅलो सर्वांना. चला तर मैत्रिणींनो, आज महाशिवरात्र म्हणूनच आज आंघोळ झाल्या झाल्या आधी देवांचे देव असलेले महादेव यांना एक लोट जल वाहून मी पूजा करून घेतली. पूजा झाल्यानंतर लगेचच दिवाबत्ती लावून सर्वांना सुखी ठेव अशी या महादेवाजवळ प्रार्थना करून माझ्या मिनी ब्लॉगला सुरुवात करते. आज महादेवाला वाहण्यासाठी गोकर्णाचं फुल काही उमललंच नाही, म्हणूनच या जास्वंदाच्या फुलावर काम चालून घेतलं. जास्वंदाचं फुल देवाला वाहूनच घेतलं. तर सर्वांना आज महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या पतिदेवाचं आधी असं म्हणणं होतं की त्यांना आज उपवास पकडायचा नव्हता, पण अचानक त्यांचं मन बदललं आणि ते रात्री ड्युटीहून आल्यावर मला म्हणाले की उपवास करायचा मला. त्यांचा हा विचार बदलायला जणू महादेवच पावला म्हणायचा, हो की नाही. रात्रीच नवऱ्याची फरमाईश म्हणून साबुदाण्याबरोबर पापड्याही तळून द्यायच्या होत्या डब्यामध्ये, म्हणूनच मी त्या साबुदाण्याच्या पापड्या पोटमाळ्यावरून काढायच्या म्हणून डबा खाली घेतला आणि त्या पापड्या काढून घेतल्या. माझं हे सर्व काम चालू असताना आर्यन अथर्व काही आज लवकर उठले नव्हते, कारण रविवारची शाळेला सुट्टी होती म्हणून. त्यामुळे माझं काम आरामशीर आणि शांततेत चालू होतं. साबुदाण्याबरोबर मी पापड्याही तळून घेतल्या आणि सोबत गूळ शेंगदाण्याचे लाडूही बनवले होते, पण त्याचा व्हिडिओ करायचाच राहून गेला. इथे मी नवरोबाच्या डब्यासाठी साबुदाणा, दही, पापड्या असं सर्व पॅक करून टिफिन पॅक केला आणि त्यानंतर माझी राहिलेली कामे करून घेतली. दुपारच्या वेळेस माझीही जेव्हा फराळ करायची वेळ आली तेव्हा देवाला नैवेद्य दाखवून घेतला. तुमच्याही घरी महाशिवरात्रीच्या उपवासाला काय काय पदार्थ तयार केले ते कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत मी फराळ करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्ही मात्र चॅनलला सबस्क्राईब करा.